महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी शिंदे गटातील शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। आज हेमंत पाटील हे हिंगोली येथे आले असता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। होऊ घातलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत मी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता मला याही निवडणुकीत मोठ्या मतांनी निवडून देणार असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे। मराठा बांधवांना विनंती आहे की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि निश्चितच आरक्षणाचा मुद्दा ही युतीच सोडू शकते याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला शेतकऱ्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काल काँग्रेसच्या 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। तुम्हाला वाटते का याचा फटका त्यांना तुमच्या विरोधकांना बसू शकतो? निश्चित एक कुठल्याही प्रकारचं निष्क्रिय अशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व राहिलेलं आहे। आपल्याला माहित आहे की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले आमचे बाबुरावजी कदम अपक्ष उभे राहिले आणि त्यांना 4थ्या स्थानावर जावं लागलेलं आहे। 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम आमदार असताना त्यांनी हदगाव विधानसभा मतदारसंघात केलेलं नाही। आम्ही काय काम केलं आम्ही हे सांगू शकू की सिंचनाचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, लिगोसारखी प्रयोगशाळा असेल, देवस्थानांचे प्राधिकरण असतील, हळद संशोधन केंद्र असेल, हे सर्व काम आम्ही केलेलं आहे आणि या कामाच्या जोरावरती आम्ही मतदान मागणार आहोत। त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही। शेवटचा प्रश्न आहे, उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर, पण ठिकठिकाणी आता उमेदवारांना काळे झेंडे दाखवणं, गाड्या अडवणं, पंकजा मुंडेंना देखील याचा फटका बसलाय, तर एक तुमचं भावनिक आव्हान काय असेल? निश्चित उमेदवारी मिळावं प्रत्येक पक्षाला वाटत असतं, परंतु एक निकोपाची स्पर्धा होती। कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व कटुता आमच्यामध्ये नाहीये। सर्वांचं माझं फोनवर बोलणं झालेलं आहे आणि आजपासूनच सर्व मंडळी कामाला लागलेली आहे। दादा, माझे भाजप जे आहेत लोकसभा प्रभारी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा केला, मात्र आता लक्ष द्यावं असं रामराव वडकुटे साहेबांनी म्हटलं। नाही, माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते माझ्या बरोबर आहेत। याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आणि कानाडोळा करण्याचा प्रश्नच नाही। ते माझे ज्येष्ठ भाऊ आहेत, त्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा आजपासून नाही तर गेल्या 30 वर्षापासून माझ्या बरोबर आहेत। मित्र पक्षांचं जे नाराजी आहे हे आव्हान असणार आहे तुमच्याकडे? मला असं वाटत नाही, कारण ही निवडणूक जी आहे, हेमंत पाटील खासदार झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक नाहीये। या देशाचे पंतप्रधान कोण असावेत यासाठी ही निवडणूक आहे। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील आणि निश्चित त्यांच्यासाठी एक मत हे हिंगोलीमधून जाणार आहे। प्रचार कसा असणार आहे आणि उमेदवारी कधी दाखल केली जाणार आहे? आजच पक्षाच्या प्रमुख सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय आमदार यांची आम्ही एक बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि निश्चित 2 किंवा 3 तारखेला उमेदवारी अर्ज मोठ्या ताकदीनुसार शक्ती प्रदर्शन करून आम्ही दाखल करणार। मागच्या निवडणुका भाऊ शिवसेना विरुद्ध काँग्रेस, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा राहायच्या, आता या वर्षीची निवडणूक ही शिवसेना विरुद्ध शिवसेनाच आहे। ही जी निवडणूक आहे, आमची जी शिवसेना आहे, जो हिंदुत्वाचा मुख्य अजेंडा घेऊन गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत, एक दिशा असलेला, अजेंडा असलेला असा हा पक्ष आहे आणि आपण बघताय की माननीय नरेंद्र मोदी साहेबाच्या रूपाने एक नेता या देशाला मिळालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्या जाते। समोर कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही। या देशाचं पंतप्रधान कोण होणार याचा उमेदवार त्यांच्याकडे नाहीये, तेव्हा हे 17 पक्षाचं कडबोळ असलेलं असं समोरचं ती महाआघाडी आहे। तर मला असं वाटत नाही की फार ताकदीने हे लोक लढू शकतील। त्यांचं आव्हान मोठ्या ताकदीनं आम्ही सर्वजण परतून हेमंत पाटलांनी तिकीट मिळवलं, पण बाजूच्या